मुंबईमधल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला आग, काही जवानांचा मृत्यू झाल्याची भीती. भारतीय नौदलानं सुरू केली घटनेची चौकशी. संरक्षण मंत्री A.K. अँटनी मुंबईत येणार. मुंबई दौऱ्यानंतर संसदेत निवेदन करण्याची शक्यता. आजच्या दिवसभरातली हीच आहे सगळ्यात महत्त्वाची बातमी. काही वेळातच संरक्षण मंत्री घटनास्थळी पोहोचणार आहेत. त्यानंतर जास्त माहिती कळू शकेल. पण बघूयात या बुलेटिनच्या इतरही टॉप स्टोरीज. लोकसभा करणार पाकिस्तान विरोधात ठराव मंजूर. पाकिस्तानच्या सैन्याचा करणार निषेध. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचं पुन्हा एकदा ठणकावणार. प्रचंड गदारोळात केव्ही थॉमस यांनी मांडलं लोकसभेमध्ये अन्न सुरक्षा विधेयक, पण चर्चेची शक्यता नाही. कांद्याची साठवणूक करणाऱ्यांवर FIR दाखल करणार. राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा. 15 दिवसात भाव कमी होण्याचा व्यक्त केला विश्वास. अगोदरच्यांनी करून ठेवलेले जे काही खड्डे किंवा रस्ते आहेत त्याचा खापर माझ्यावर फोडू नका. नाशिकमधल्या खड्ड्यांची जबाबदारी मनसेची नाही, ते खड्डे आधीचेच. राज ठाकरेंनी केले हातवर. म्हणाले राज्य कंत्राटदारच चालवतात. आणि नवी मुंबईतला लखोबा लोखंडे संतोष वाळुंजला अटक. 8 महिलांना फसवून लग्न करून झाला होता फरार.